Good afternoon everybody. Today we are going to start a new lesson. The name of our lesson is The Lunch One, written by William Mom. This lesson is a humorous story. This lesson is nothing but a real life incident which was happened in the life of the writer. When writer was living in the Paris, he was 21 years old. He was writing stories. One lady was a fan of his writing. She writes the letter about the stories written by the author, and she wished writer that she wanted to meet him at luncheon. Writer was thinking that she wants to praise his stories, so he was ready to meet her. But the lady wanted to meet with the writer at a famous hotel, Fiat, where the Senate members went to eat. The hotel was very costly, and on that day the writer was not having much money. Still, writer was ready to take that lady to the hotel, Fiat. There he met with that lady. The lady was 40 years old and was very talkative, not very beautiful. There she was talking about the literature and was ready to eat. She was eating too much and says that she doesn't eat much food at the lunch. There she ate a costly dishes. The budget of the writer was very low. Still he did not say her anything. And finally she eats too much and writer only ordered a very cheap dish for himself. The lady was eating, then she ordered ice cream, and finally she also ate fruit also. There the writer's pocket was totally empty. He did not have money for the remaining days of the month. So the writer wants to take the revenge, but he did not have such a mind to take a revenge. After 20 years later, he met same lady at a drama, and she met the writer, and she told writer that he has taken her at the lunch. So writer thinks that his revenge was fulfilled when he saw that the lady was too much fatty. चला विद्यार्थ्यांनो, आपल्याला नवीन लेसन सुरू करायचं आहे. आपल्या लेसनचं नाव काय? लंच इव्हन. आता या लेसनचे जे रायटर आहे विलियम मॉम, हे स्वतः रायटर आहेत आणि त्यांचं रिअल लाईफ एक्सपिरियन्स त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या पिरियडमध्ये किंवा कालावधीमध्ये रायटर ज्यावेळेस स्टोरी लिहायला लागलेले होते त्यावेळेस त्यांना जास्त इन्कम होत नव्हती, पण त्यांच्या स्टोरीज खूप पॉप्युलर होत होत्या. मग सुरुवातीला एक लेडी होती, ती काय करायची, रायटर यांच्या स्टोरीज वाचायची आणि त्यांना लेटर लिहायची. आता लेटर वाचल्यानंतर रायटर यांना खूप छान वाटायचं की आपल्याला म्हणजे क्रिटिसाइज करणारं किंवा आपल्या स्टोरीज बद्दल चांगलं बोलणारं कोणीतरी आहे. त्यानंतर मग एके दिवशी ती लेडी रायटर यांना सांगते की मला त्यांना भेटायचं आहे, मग आपण लंच एकत्र करूया. आता लंच एकत्र करायचं म्हणजे हॉटेलमध्ये जायचं. मग या ठिकाणी लंच एकत्र करण्यासाठी ती एका हॉटेलचं नाव सांगते, फियॉट. आता फियॉट हे अतिशय कॉस्टली हॉटेल होतं. त्या ठिकाणी जे सेनेट होते ते त्या ठिकाणी डिनर करायला जायचे. आता या ठिकाणी रायटर यांची इकॉनॉमिकल कंडिशन नव्हती, तरी ते सुद्धा त्या ठिकाणी रेडी होतात. आता त्या ठिकाणी ते त्यांचा पॉकेटचा विचार करत असतात की आपण ह्या लेडीला लंचला नेल्यानंतर आपल्याकडे किती पैसे उरतील आणि त्यातून आपल्याला महिना कसा भागवायचा असं ते विचार करत असतात. आता सगळं गणित या ठिकाणी मॉम यांच्याकडून मांडलं जात आहे. पण शेवटी काय होतंय बघा, ती लेडी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये येते आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर ती अतिशय कॉस्टली अशा डिश एकामागून एक ऑर्डर करत जाते. आणि ती जशा डिश ऑर्डर करते, रायटर यांचं मन किंवा त्यांचं हृदय धडधड करत असतं की बापरे, इतक्या कॉस्टली डिशचं बिल मी कसं पेड करू शकेल. पण या ठिकाणी रायटर त्या लेडीला काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांच्याकडे गेस्ट म्हणून आलेली असते. आणि ती खाते आणि वरतून काय सांगते की मी खूप थोडं खात असते लंचला, मी जास्त खात नाही. या ठिकाणी तिची उपरोधिक मनोवृत्ती या ठिकाणी रायटर यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. मिडल क्लास मेंटॅलिटी खाण्याची या ठिकाणी रायटर यांनी ह्युमरसली मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर ती सगळ्यात शेवटी फुल जेवण केल्यानंतर पण
डेझर्ट म्हणजे आईस्क्रीम ऑर्डर करते आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर सुद्धा ती फ्रूट खात असते. या ठिकाणी ज्यावेळेस फायनली वेटर त्या ठिकाणी हेड वेटर येतो बिल घेण्यासाठी, मग त्या ठिकाणी रायटरला त्या वेटरला देण्यासाठी टिप म्हणून देण्यासाठी खूप कमी पैसे शिल्लक असतात आणि वेटरला पैसे देऊन झाल्यानंतर रायटर यांच्याकडे फुटकी कवडी पण शिल्लक राहत नाही. त्यानंतर मग उरलेला महिना रायटर यांनी कसा पास केला हे त्यांनाच माहिती. आणि हा इन्सिडेंट रायटर यांना 20 इयर्स नंतर आठवतो आणि तो आठवून दिला जात असतो त्या लेडीकडून. रायटर त्या ठिकाणी एके दिवशी न्यूयॉर्कला असताना एक ड्रामा बघायला जात असतात. त्या ठिकाणी ती लेडी रायटरला भेटते. ती रायटरला ओळखते आणि त्यांना सांगते की त्यांच्या बरोबर तिने लंच केलेलं असतं. आता या ठिकाणी त्या लेडीकडे बघून रायटर यांना असं वाटतं की मला त्यावेळेस तिच्याकडून तिचा बदला घ्यायचा होता, रिव्हेंज घ्यायचा होता, पण मी घेऊ शकलो नाही. पण निसर्गाने तिचा रिव्हेंज घेतलेला आहे कारण ती लेडी खूप फॅट झालेली होती. अशा प्रकारे अतिशय ह्युमरस अशी स्टोरी आहे. आता आपल्याला ती लाईन बाय लाईन बघायची. चला तर मग सगळ्यांनी पुस्तकं ओपन करायचे. द लंच इव्हन मीन्स फॉर्मल लंच. I caught sight of her at the play, and in answer to her call, I went over during the interval and sat down beside her. It was long since I had last seen her, and if someone had not mentioned her name, I hardly think I would have recognized her. She addressed me brightly. I caught the sight of her at the play and in answer to her call. Here the writer was giving the incident. The writer went to see a play. There he met a lady. I went over during the interval and sat down beside her. And writer's seat was near that lady's seat. And writer sat there. It was long since I had last seen. A very much time have passed. The writer met that lady, and if someone had mentioned her name, I hardly think I would have recognized her. And writer think that if somebody mentioned her name, he will recognize that lady. But that lady spoke with writer very brightly. In the first passage, there was the incident given. The writer went to see a drama. There he sat beside a lady. That lady recognized writer. Still writer did not recognize, but someone told him the name of that lady, then he will also recognize her. That lady was talking with the writer. बघा विद्यार्थ्यांनो, या पहिल्या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे, रायटर एके दिवशी म्हणजे रिअल लाईफ स्टोरी आहे रायटर यांच्या आयुष्यातील. ते एके दिवशी एक नाटक बघण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी ती जी सीट असते ती एका लेडीच्या जवळ असते आणि ती लेडी रायटर यांना ओळखते. पण या ठिकाणी रायटर तिला ओळखत नसतात, पण कोणी तिचं नाव जर सांगितलं तर रायटर त्या ठिकाणी ओळखू शकतात. ती लेडी स्वतःहून रायटर यांच्याशी बोलायला सुरुवात करते. बघूया पुढे. वेल, मग या ठिकाणी फ्लॅशबॅक मेथडचा वापर पुढे करण्यात आलेला आहे. वेल, इट्स मेनी इयर्स सिन्स वी फर्स्ट मेट. हाऊ टाइम डज फ्लाय. We are none of us getting any younger. Do you remember the first time I saw you? You asked me to lunch you on. Now the lady was going to talk. She was talking about the event. The event when she told writer that he invite her for the lunch. What she says that when they met, they both were very young, and he invite her for the lunch. बघा विद्यार्थ्यांना, या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे की ती लेडी सांगते की आपण खूप वर्षांपूर्वी एकमेकांना भेटलेलो होतो आणि त्यावेळेस काय झालेलं आहे की रायटर यांना सांगते की तुम्ही मला लंचसाठी इन्व्हाइट केलेलं होतं. आणि ती रायटर यांना सांगते की तुम्हाला काही आठवतंय का की आपण दोघं एकमेकांना भेटलेलो होतो आणि त्यावेळेस तुम्ही मला लंचसाठी इन्व्हाइट केलेलं होतं. Did I remember? It was 20 years ago. I was living in Paris. I had a tiny. बघा आता या ठिकाणी रायटर यांनी प्रश्न विचारलेला आहे, मी ते विसरलो, मला आठवत आहे का ते. मग यानंतर रायटर यांनी मोठ्या पॅसेजमध्ये आपल्याला त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. It was 20 years ago. I was living in Paris. I had a tiny apartment
अँड आय वॉज अर्निंग बेअरली इनफ मनी. या ठिकाणी बघा रायटर यांनी फ्लॅशबॅक मेथडचा वापर केलेला आहे. भूतकाळात काय घडलेलं आहे ते या ठिकाणी रायटर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलं बघा, इट वॉज 20 years ago, म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी कुठं राहत होतो, मग पॅरिसमध्ये राहत होतो आणि पॅरिस या शहरामध्ये राहत होतो आणि एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये मी राहत होतो त्या ठिकाणी. आणि रायटर यांनी त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन सांगितलेली आहे की माझ्याकडे खूप सारे पैसे पण नव्हते, म्हणजे माझं दैनंदिन व्यवहार पूर्ण होतील एवढेच माझ्याकडे पैसे होते, इकॉनॉमिकली मी समृद्ध नव्हतो. शी हॅड रेड अ बुक ऑफ माइन अँड हॅड रिटन टू मी अबाउट इट. काय सांगितलंय बघा या ठिकाणी रायटरने, जी लेडी रायटर यांना ड्रामाच्या ठिकाणी किंवा प्लेच्या ठिकाणी भेटलेली होती तिची माहिती या ठिकाणी रायटरने नेक्स्ट पॅसेजमध्ये दिलेली आहे. तर ती लेडीने काय केलं होतं, रायटर यांचे पुस्तकं वाचलेले होते. शी हॅड रेड अ बुक ऑफ माइन, माइन म्हणजे माझे म्हणजे रायटर यांचे, विल्यम मॉम यांचे. अँड हॅड रिटर्न टू मी अबाउट इट, आणि पुस्तक वाचल्यानंतर तिने रायटर यांना लेटर लिहिलं की तिने रायटर यांचं पुस्तक वाचलेलं आणि तिला ते खूप आवडलं. I answered, thanking her, and presently I received from her another letter, saying she was passing through Paris and would like to have a chat with me. नंतर मग तिने परत दुसऱ्यांदा रायटर यांना लेटर लिहिलं आणि ती काय सांगत आहे की ती पॅरिसमधून म्हणजे पॅरिस या शहराकडून ती प्रवास करत आहे किंवा पॅरिसमध्ये आलेली आहे आणि तिला रायटर यांना भेटायचं आहे. वुड लाईक टू हॅव, आणि रायटर यांना भेटून थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत साहित्याच्या क्षेत्राशी किंवा साहित्याबद्दल तिला रायटर यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. बट हर टाइम वॉज लिमिटेड. द ओनली फ्री मुवमेंट शी हॅड वॉज ऑन द फॉलोविंग थर्सडे. वुड आय गिव्ह हर अ लिटिल लंच ऑन ॲट फ्युअर्ट्स आफ्टरवर्ड्स. मग ती रायटर यांना अजून काय सांगते बघा, तिला पॅरिस या शहरामध्ये ती थोड्या वेळासाठी येणार आहे, तिच्याकडे जास्त वेळ नाही आहे, थर्सडेला ती येणार आहे आणि त्या ठिकाणी तिने थोड्या वेळासाठी म्हणजे ती रायटर यांना सांगते की तुम्ही मला थोड्या वेळासाठी फियॉट या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मला भेटू शकणार का. फियॉट इज अ रेस्टॉरंट अँड इट वॉज सो फार बियॉन्ड माय मीन्स दॅट आय हॅड नेव्हर इवन थॉट ऑफ गोईंग देअर. म्हणजेच मग या ठिकाणी रायटर यांना काय सांगायचे, फियॉट हे जे रेस्टॉरंट होते ते अतिशय कॉस्टली होते आणि त्या कॉस्टली रेस्टॉरंटमध्ये डिनर किंवा लंच करणं रायटर यांना इकॉनॉमिकली परवडण्यासारखं नव्हतं. फियॉट इज अ रेस्टॉरंट अँड इट वॉज सो फार बियॉन्ड माय मीन्स दॅट आय हॅड नेव्हर इवन थॉट ऑफ गोईंग देअर. आय हॅड 80 francs टू लास्ट मी अँड रेस्ट ऑफ द मंथ. अ मॉडेस्ट लंच on should not cost more than 15. If I cut out coffee for the next 2 weeks, I could manage well enough. आता या ठिकाणी बघा त्या लेडीने रायटर यांना सांगितलं की तुम्ही मला फियॉट या रेस्टॉरंटमध्ये थोड्या वेळासाठी भेटणार का. मग आता या ठिकाणी रायटर यांनी सांगितलंय की फियॉट हे रेस्टॉरंट अतिशय कॉस्टली होतं आणि त्या कॉस्टली रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा रायटर विचार करू शकत नव्हते, कारण त्या कालावधीमध्ये रायटर यांची इकॉनॉमिकल कंडिशन एवढी समृद्ध नव्हती. पण तरी सुद्धा रायटर काय करत आहे, स्वतः बजेट काढत आहे की आपण त्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर काय खायचं आणि काय खायचं नाही. आता एक नॉर्मल लंच जर आपण घेतलं तर तेवढं बिल आपण पेड करू शकतो असे रायटर यांनी एक अंदाज बांधलेला आहे. मग त्यानंतर त्यांनी काय ठरवलं की आपण त्या रेस्टॉरंटचं बिल पेड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी कॉफी, आपण रोज जी डेली कॉफी पितो ती कॉफी जर आपण अवॉइड केली तर आपलं जे इकॉनॉमिकल बजेट आहे ते व्यवस्थित राहील असं रायटर यांनी स्वतःच्या मनाशी ठरवलेलं आहे. बघा, आय हॅड 80 francs, म्हणजे रायटर यांचं जे उत्पन्न होतं ते किती होतं, 80 francs होतं. टू लास्ट मी द रेस्ट ऑफ द मंथ, म्हणजे उरलेल्या महिन्यासाठी त्यांच्याकडे किती बजेट होतं तर 80 francs होतं. अ मॉडेस्ट लंच शुड नॉट कॉस्ट मोर दॅन 15. मग रायटर काय म्हणतात, 15 francs पेक्षा जास्त बिल हॉटेल त्या रेस्टॉरंटमध्ये होणार नाही असा एक अंदाज रायटर यांनी बांधला. इफ आय कट आउट कॉफी फॉर द नेक्स्ट 2 weeks, म्हणजे जर पुढच्या 2 आठवड्यांसाठी रायटर स्वतः ठरवतात की जर मी 2 आठवड्यांसाठी कॉफी जर घेतली नाही तर मग माझं बजेट व्यवस्थित होईल.
अशा प्रकारे रायटर यांनी मग त्यांना जे लेटर मिळालं होतं त्या लेटरमध्ये जी लेडी होती ती लेडी यांना रायटर यांना सांगते की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि ती फ्युआर्ट या रेस्टॉरंटचं नाव सजेस्ट करते. मग या ठिकाणी रायटर स्वतः नाही म्हणू शकत नाही की जरी त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन व्यवस्थित नव्हती त्या पिरियडमध्ये, कारण फ्युआर्ट हे अतिशय कॉस्टली रेस्टॉरंट होतं. मग तरी स्वतः रायटर काय करत एक अंदाज बांधतात की मी इतके पैसे खर्च केले तर माझ्याकडे इतके शिल्लक राहतील आणि शिल्लक राहिलेल्या पैशातून महिना भागवण्यासाठी ते स्वतः 3 आठवडे कॉफी पिण्याचे अवॉइड करतात, असं त्यांनी एक प्लॅन केलेला असतो. बघूया पुढे काय होतं. इन दिस पॅसेज रायटर डिसाइडेड टू मीट दॅट लेडी. दॅट लेडी sent a letter to the writer. In the first letter, she appreciated the writer's writing. So writer again written the letter of the thanks. In the next letter, again she writes. She said that she was going from the Paris and she had a little time and she want to meet the writer. If writer have the time, they will meet at Fiat restaurant. When writer read that letter, he thinks that he did not have such a budget to take that lady for luncheon at a costly hotel. Still he managed that he would going to pay the bill of 15 francs and 80 francs and the 80 francs would left for his remaining month. And he also decided to avoid the coffee. Next, I answered that I would meet my friend at Fiat's on Thursday at 12:30. She was in appearance imposing rather than attractive, and she gave me impression of having more teeth, white and large, and even than never necessary for any practical purpose. She was talkative, but since she seemed to want to talk about me, I was prepared to be an attentive listener. In this passage, there is the description of that lady and how the meeting going on between the writer and that lady. I answered that I would meet my friend at Fiat's on Thursday at 12:30. Means the writer has written the letter of the reply. He told that lady that he would be going to meet her on Thursday. The time was also fixed, that is the 12:30. Both were going to meet at Thursday and at 12:30. Now there was the appearance of the lady was given. In appearance she was large and stately rather than attractive, means she was a fat woman, not attractive. Still she gave me the impression of having more teeth, means here writer told that she was laughing and showing her white and large teeth, than never necessary for any practical purpose. Again writer told that she was very talkative and she wants to talk much, and writer prepared for himself only listen. बघा विद्यार्थ्यांनो, या पॅसेजमध्ये काय सांगितलेले तर रायटर यांनी त्या लेडीला पत्र दिलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी होकार दिलेला आहे की ते स्वतः रेडी आहेत त्या लेडीला भेटण्यासाठी. आता या ठिकाणी त्यांनी तिचा उल्लेख ॲज अ फ्रेंड केलेला आहे. मी माझ्या फ्रेंडला भेटण्यासाठी फ्युआर्ट हॉटेलमध्ये थर्सडेला भेटण्यासाठी रेडी आहे, टाइम पण फिक्स करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी दोघांची मीटिंग होते. आता त्या लेडीचं फिजिकल अपिअरन्स या ठिकाणी रायटर यांनी सांगितलेलं आहे. ती अट्रॅक्टिव्ह नव्हती, त्याचबरोबर थोडीशी फॅट होती आणि तिचे जे दात होते पांढरे शुभ्र दात, मोठे मोठे दात ती नेहमी दाखवत होती. त्याचबरोबर रायटर यांनी सांगितलं ती खूप टॉकेटिव्ह होती आणि या ठिकाणी मग रायटर यांनी फक्त आणि फक्त ऐकण्याची भूमिका घेतलेली होती. नेक्स्ट, आय वॉज स्टार्टल्ड व्हेन द मेन्यू वॉज ब्रॉट फॉर द प्राइस वेअर अ ग्रेट डील higher than I had thought, but she assured me. After some conversation, the menu card was given by the waiter, and the lady ordered something. The thing she ordered was very costly, and writer became very startled.
बघा या ठिकाणी या पॅसेजमध्ये काय सांगितलेले, आता त्या दोघांचं कन्व्हर्सेशन डेव्हलप होत आहे आणि कन्व्हर्सेशन होत असताना त्या ठिकाणी वेटर आलेले आणि वेटरने मेन्यू कार्ड दाखवलं आणि मेन्यू कार्ड बघितल्यानंतर त्या लेडीने अतिशय कॉस्टली असे फूड त्या ठिकाणी मागवलेले आहेत. त्या कॉस्टली फूडची रक्कम किंवा जे पैसे देण्याची करत होते, रायटरला जे बिल द्यायचं होतं ते बिल बघून रायटर या ठिकाणी हबकलेलाच आहे. I never ate anything for lunch, she said. Oh, don't say that, I answered generously. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्या लेडीने तिच्या आवडीचे फूड पण मागवलेले आहेत आणि ते फूड अतिशय कॉस्टली आहे आणि त्याचबरोबर अजून ती काय सांगत आहे, आय नेव्हर इट एनिथिंग फॉर लंच यू वॉन्ट. मी लंचसाठी जास्ती काही खात नाही. आता ह्या ठिकाणी फूड ऑर्डर केले आहेत. मग रायटर यांना काय वाटलं की हे फूड तिने रायटर यांच्यासाठी ऑर्डर केले असतील, ती असं सांगते आणि त्यानंतर मग रायटर तिला काय म्हणतायत, ओ डोंट से दॅट, असं काही म्हणू नका. आय नेव्हर ईट मोर दॅन वन थिंग. आय थिंक पीपल ईट फॉर टू मच नाउ अडेज. अ लिटिल फिश परहॅप्स. आय वंडर इफ दे हॅव एनी सॅमॉन. बघा काय सांगते ती, आय नेव्हर ईट मोर दॅन वन थिंग. मी लंचसाठी एका गोष्टीपेक्षा जास्त गोष्ट खात नाही, म्हणजेच मी एकच फूड लंचसाठी प्रेफर करते असं ती सांगते. आणि पुन्हा काय सांगते बघा की लोक एकापेक्षा जास्त अन्न कसं ग्रहण करतात किंवा जास्त डिशेस कसं प्रेफर करतात याच्यावर ती आश्चर्य वाटतंय असं ती सांगते. आणि मग काय करते बघा ती, अ लिटिल फिश परहॅप्स. मी थोडंसं फिश खाईल. आय वंडर इफ दे हॅव एनी सॅमॉन. अजून ती काय सांगते बघा, मला असं वाटतं की या हॉटेलमध्ये सॅमन मिळेल का. सॅमन इज अ लार्ज एडिएबल फिश. वेल इट वॉज अर्ली इन द इयर फॉर सॅमन अँड इट वॉज नॉट ऑन द मेन्यू, बट आय आस्क्ड द वेटर इफ देअर वॉज एनी. मग आता या ठिकाणी रायटर काय सांगत आहे की या हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये फार वर्षांपूर्वी सॅमन ही फिश असायची, पण आता ती असेल त्याची शक्यता कमी आहे. मग रायटर काय सांगतात, मी वेटरला विचारून सांगतो. येस, अ ब्युटिफुल सॅमन हॅड जस्ट कम इन. इट वॉज द फर्स्ट दे हॅड. मग रायटर यांनी वेटरला विचारल्यानंतर त्या ठिकाणी एक सुंदर असं सॅमन फिश आलेलं आहे. आय ऑर्डर्ड इट फॉर माय गेस्ट. मग आता या ठिकाणी ती सॅमन फिश कोणासाठी मागवण्यात आली होती, लेडीसाठी. द वेटर आस्क्ड हर इफ शी वुड हॅव समथिंग व्हाईल इट वॉज बीइंग कुक्ड. मग वेटर याने काय केलं, त्याचं काम केलेलं आहे. तो लेडीला म्हणतो की तुम्ही हे सॅमन फिश खातात, ते खाणं होईपर्यंत दुसरं एखादी डिश तुम्हाला पाहिजे आहे का, कारण ती डिश प्रिपेअर करण्यासाठी वेळ लागतो. नो, शी answered. I never eat more than one thing unless you had little caviar. I never mind caviar. बघा आता सॅमन हे फिश खाल्ल्यानंतर वेटर या ठिकाणी विचारत आहे की तुम्हाला अजून दुसरं काही पाहिजे आहे का. मग त्यावेळेस ती लेडी प्रत्येक वेळी काय सांगत आहे की मी नाश्ता करताना किंवा लंचमध्ये मी फक्त एकच अन्न प्रेफर करत असते. आणि वेटरने विचारल्यानंतर ती काय सांगत आहे, मग तुमच्याकडे कॅव्यारे हे फिश आहे का. आता या ठिकाणी सॅमन आणि कॅव्यारे अतिशय कॉस्टली डिशेस आहेत. I knew I could not afford caviar, but I could not very well tell her that. For myself, I chose the cheapest dish on the menu, and that was the mutton chop. आता या ठिकाणी रायटर यांना माहिती होतं की ही जी कॅव्यारे ही डिश आहे ते अफोर्ड करू शकत नाही, कारण ती खूप कॉस्टली डिश होती, पण ते त्या ठिकाणी त्या लेडीला म्हणू शकत नव्हते. मग या ठिकाणी रायटर यांनी स्वतःसाठी अतिशय स्वस्त अशी डिश मागवलेली आहे आणि त्या डिशचं नाव काय, मटन चॉप. I think you are unwise to eat meat, she said. I don't believe in overloading my stomach. आता बघा या ठिकाणी रायटर यांनी स्वस्त अशी डिश मागवलेली, एकच डिश मागवलेली आणि त्या ठिकाणी ती लेडी काय टॉन्ट करत आहे, तर या ठिकाणी ती सांगत आहे, आय थिंक यू आर अनवाईज. तू काही हुशार नाहीये बरं बाबा, कारण तू खूप जास्त जेवण करतो, असं ती लेडी या ठिकाणी रायटर यांना बोलते. शी एट द कॅव्यारे and she ate the salmon. She talked gaily of art and literature and music, but I wondered what the bill would come to. When my mutton chop arrived, she took me quite seriously to task. आता या ठिकाणी बघा ती लेडी आणि रायटर यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन डेव्हलप होत आहे. ती लेडी खाण्याचं पण काम करत आहे आणि बोलत पण आहे. आता ती त्या ठिकाणी संगीत, लिटरेचर, साहित्य
कला या क्षेत्राशी निगडीत विषयांवर बोलत आहे. तिचं खाण्याचं काम पण चालू आहे. आणि या ठिकाणी रायटर फक्त कशाची चिंता करत आहे की बिल किती होणार आणि ते कसं पे करू शकतील. शी एट कॅव्हॅरे अँड शी एट सॅमॉन. आता या ठिकाणी तिच्या दोन्ही डिश तिने कॉस्टली डिश फिनिश केलेल्या आहे. आणि काय सांगते की ती फक्त एकच गोष्ट लंचला खाते. शी टॉक गेली. आणि खाता खाता ती बोलून पण राहिलेली आहे. गेली म्हणजे हॅपीली. पण या ठिकाणी रायटर वंडर करत आहे, आश्चर्य करत आहे की किती बिल होणार. आणि या ठिकाणी रायटर यांनी मागवलेली डिश आलेली आहे. आय सी दॅट यू आर इन हॅबिट ऑफ इटिंग अ हेवी लंच यू. आय एम शुअर इट्स अ मिस्टेक. वाय डोंट यू फॉलो माय एक्झाम्पल अँड जस्ट इट वन थिंग. I couldn't possibly eat anything more unless they had some of those giant asparagus. I should be sorry to leave Paris without having some of them. आता या ठिकाणी बघा रायटर यांनी अतिशय स्वस्त अशी डिश मागवलेली आहे. आणि ती डिश मागवल्यानंतर त्या लेडीच्या ऑलरेडी 2 डिश खाऊन झालेल्या आहेत. सॅमॉन आणि कॅव्हॅरे ही डिश तिची खाऊन झालेली आहे. आणि त्यानंतर पण ती रायटरला काय सांगत आहे की मला असं वाटतं आय सी दॅट यू आर इन द हॅबिट ऑफ इटिंग अ हेवी लंच यू ऑन. तुम्हाला सवय का म्हणे लंचला तुम्ही खूप असं हेवी डिश प्रेफर करतात आणि त्याही तुमची चूक आहे असं ती रायटरला बोलते. आणि काय सांगते बघा, तुम्ही माझं एक्झाम्पल फॉलो करा. मी फक्त एकच गोष्ट खाते. आय कुडंट पॉसिबली इट एनिथिंग मोर अनलेस दे हॅड सम ऑफ दोज जायंट ॲस्प्रागस. आणि अजून काय सांगते बघा, आता मी या म्हणजे एकच डिश खाते, पण त्या ठिकाणी जी अतिशय सुंदर किंवा अतिशय टेस्टी अशी जी डिश आहे ॲस्प्रागसची ती असेल तर मी ती खाऊ शकते. आय शुड बी सॉरी टू लिव्ह पॅरिस विदाउट हॅव्हिंग सम ऑफ देम. आणि काय म्हणते, पॅरिस सोडण्यापूर्वी ती डिश मला खावीच लागणार आहे. माय हार्ट सँक. आय हॅड सीन देम इन शॉप्स and I knew that they were horribly expensive. My mouth had often watered at the sight of them. आता या ठिकाणी बघा रायटर यांच्या हृदयाची गती वाढलेली आहे. कारण त्यांनी शॉपमध्ये एंटर करताना बघितलं होतं की ती डिश त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि त्यांना कल्पना होती की ती डिश अतिशय कॉस्टली आहे. आता या ठिकाणी रायटर यांची फिजिकल कंडिशन सांगितलेली आहे. माय माउथ हॅड ऑफन वॉटर ॲट द साइट ऑफ देम. म्हणजे रायटर यांना सुद्धा ती डिश आवडत होती. ती डिश बघितल्यानंतर त्यांना सुद्धा ती खाण्याची इच्छा होत होती. आय एम नॉट इन द लिस्ट हंग्री, माय गेस्ट साइड. बट इफ यू इन्सिस्ट आय डोंट माइंड हॅव्हिंग सम ॲस्प्रागस. आय ऑर्डर्ड इट. आता या ठिकाणी बघा ती स्वतः सांगत आहे की मला ॲस्प्रागस खायची इच्छा आहे, ते खाल्ल्याशिवाय मी पॅरिस सोडू शकत नाही. आणि वरतून काय सांगते की मी खूप काही भुकेली नाही आहे, माझं पोट भरलेलं आहे, पण तुम्ही जर ती ऑर्डर करणार असाल तर ती मी खाणार. आरंट यू गोइंग टू हॅव एनी. आणि ती पुन्हा रायटर यांना विचारते की तुम्ही अजून दुसरी काही डिश घेणार नाही आहे का. तुम्ही जे मटन ऑर्डर केलं होतं त्याच्यापेक्षा दुसरं काही तुम्ही घेणार नाही का. नो, आय नेव्हर इट ॲस्प्रागस. मग या ठिकाणी रायटर काय सांगतात की मी कधीही ती डिश प्रेफर करत नाही. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघा काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे. सो फ्रेंड्स, आता जेवढं लेसन शिकवलं आहे तेवढं तुम्ही वाचून ठेवा. आणि येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आता रायटर यांना पुढे कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जायचं ते आपल्याला बघायचं आहे. सो फ्रेंड्स, रीड द लेसन केअरफुली. टेक केअर अँड गुड बाय.